दुःख नाशाचा उपाय. आत्म्याचा साक्षात्कारच आहे. आत्म्याला प्रत्यक्ष जाणल्याशिवाय दुःख नष्ट होणार नाही. दुःख नष्ट होण्याचा अन्य उपाय नाही. संसारामध्ये अनंत काळ परिभ्रमण करत आपण आलेलो आहोत, परंतु दुःख संपलेली नाही. कारण आत्म्याचा साक्षात्कार झालेला नाही. आत्मा म्हणजे आपलं काय आहे याचं अनुभव नाही. आपलं काय, आपण कोण, आणि त्याच्याशिवायच आमचं काय चाललंय. लौकिक व्यवहार करायचं कार्य असो, नाहीतर धर्म कार्य असो, व्यवहार धर्म कार्य असो, आत्म्याच्या परिचयाशिवाय व्यवहार पण चांगला होऊ शकत नाही. व्यवहारच होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला तुमचं काम करता येईल का? चेतन, तू CA आहेस हे तुला जर लक्षात राहिलं नाही तर तुला तुझं ते काम करता येईल का? विजय काका, तुम्ही डॉक्टर आहात हे तुम्ही विसरला काय? तुम्हाला पेशंट तपासता येतील का? मी डॉक्टर आहे हे तुम्ही विसरून गेलात. येईल का? तुम्ही आई आहात, मम्मी आहात हे विसरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांचं संगोपन करता येईल का? ज्याला मुलं नाहीत तिने मुलं जरी बघितली तर फरक काय पडणार? तसं तुमच्या पण लक्षात राहिलं नाही की तुमची मुलं ही आहेत. समज, तू विसरली विहा तुझी मुलगी आहे, काय होईल? ती मम्मी म्हणत आली तरी तू काय करशील तिला? नाही, हे कोण आहे तू? कल्पना तर करून बघा, सहन होती का तशी कल्पना? काय संबंध नाही त्या मुलीचा तुझा, पण केवळ संयोगात आली आणि आपण त्याच्यामध्ये आत्मा मानला. आत्मा म्हणजे आपलं. आत्म्याचा अर्थ, शब्दशः अर्थ आहे आपला, असं होतं. मग एक आत्मा, एक जीवच तेवढा आत्मा झालेला नाही आमच्यासाठी. एक जीवच तेवढा आमच्यासाठी आत्मा राहिलेला नाही. पण शरीर आदी सगळे बाकी आमच्यासाठी आत्मा होऊन गेलेत. म्हणून आपल्याला जीवाला त्रास झाला तर चिंता होत नाही, तृप्तीत आहे.
जीवाला जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे ना, त्याची भीती वाटली नाही, त्याच्यासाठी प्रतिक्रमण नाही, त्याच्यासाठी दान नाही, त्याच्यासाठी विधान नाही, त्याच्यासाठी डॉक्टर नाही, पैसे खर्चायचे नाहीत, काय नाही. शरीरात त्या ठिकाणी बाधा उत्पन्न झाली तर सगळं चालू झालं. धर्म चालू झाला, दान चालू झालं, विधान चालू झाली, प्रतिक्रमण चालू झालं, दवाखाना बंद केला. दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला, आपण डॉक्टर असून सुद्धा दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला जावं लागतंय. टेस्ट केल्या सांगतील त्या डॉक्टरनी. शरीरामध्ये जर बाधा उत्पन्न झाली तर आपल्याला किती चिंता, किती भीती. कशामुळं असं होतं? कारण आजकाल तपासणीचं फॅड आहे. फॅड म्हणायचं त्याला. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा काय, मग इथं आल्यानंतर कधी आपल्याला तपासणीचा विचार येतो का तपासायला पाहिजे म्हणून? डॉक्टर सांगणार ना रक्त लघवी सगळं चेक करा म्हणून. 2D इको करा, अँजिओग्राफी करा, अँजिओप्लास्टी करा, ECG काढा, सगळे टेस्ट. ही टेस्ट करा, ती टेस्ट करा. आणि आपण कशाला नाही म्हणतो का? काय तुम्ही डॉक्टर फक्त सांगा, आम्ही सगळं करतो. आणि इथं एखादी परीक्षा द्यायची म्हटलं, टेस्ट म्हणजे परीक्षा. आम्ही इथं तयार असतो का कोणत्या टेस्ट द्यायला? कारण मी बघितलं, म्हटलं तुम्हाला, मागं आम्ही जायचो त्या बाहुबलीला शिबिर असायची आणि 9 दिवस लोक चांगलं ऐकणार. आणि मग पद्धत अशी होती, 10व्या दिवशी एक परीक्षा ठेवली जायची. जे विषय 9 दिवसात शिकवले जाणार, छेडाला असो, रत्नकनुश्रावकाचार असो, एकीभाव असो, तर असे जे काही असे विद्वान तिथं शिकवायचे विषय, मग त्याच्याबद्दलची परीक्षा असायची. परीक्षेला किती जण असायचे सांगा? परीक्षेला किती जण? आज आता मी म्हटलं परीक्षा घेणार, किती जण? किंवा उद्या परीक्षा घेणार आहे, उद्या शास्त्र नसणार, बघा किती लोक येतील. आणि ते तर सिद्ध करून दाखवतोच आपण. ज्या दिवशी आपण पूजा करायची असते, अष्टमी, चतुर्दशी वगैरेला, अष्टानिक पर्वांमध्ये, त्यावेळेस आपली हजेरी नाही, म्हणजेच परीक्षेला सुट्टी. ती परीक्षा आहे. तुम्ही जे ऐकलं ते तुमच्या जीवनामध्ये किती उतरलंय, त्याच्यासाठीची परीक्षा म्हणजे ती पूजा आहे. मग आपण परीक्षेत पास होतो का? काय पल्लवित आहे? पल्ल काय ना तुझं? पायल. परीक्षेला हजरच राहायचं नाही. वर्षभर जरी शिकला आणि परीक्षेला हजर नाही झालं तर काय होईल? काय होईल? पुढच्या वर्गात जाणार आहे का नाही? पण वर्षभर वर्गात गेला नाही, परीक्षेला गेला तर पुढच्या वर्गात जाणार का नाही? कसं? दोन्ही होणार नाही. पण आजकाल कुठं जातात 12वीला मुलं? शाळेत नुसतं इथं ऍडमिशन घ्यायची असते, क्लास तर सगळे आहे ना, JEE नीटचे क्लास लावलेले. कोणी नुसतं एक नाम मात्र तिथं त्याचं कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं, कारण 12वी पास झालेलं दाखवावं लागल्याशिवाय पुढची ऍडमिशन मिळत नाही म्हणून. आणि 12वीत जे नीटमध्ये पहिल्या नंबरनं पास होते ते 12वी त्यांना 50-60% मिळतात. कारण परीक्षेलाच जायचं असतं, काय त्याच्या अभ्यासाला विशेष महत्व नाही, असं असतं. म्हणजे नाही जरी गेलं शाळेत, पण परीक्षेला गेलं तर पुढच्या वर्गात जाता येईल असं मला सांगा. असं मग शास्त्राला नाही आलं तरी चालतंय का नाही? पण पूजन करा. पहिलं कर्तव्य, पहिलं कार्य श्रावकाचं वा जिनभक्ती करा. जिनभक्तीशिवाय जिनेंद्र देवाने सांगितलेल्या तत्वाबद्दलचं प्रेम निर्माण होणार नाही, तत्वावरचं श्रद्धान उत्पन्न होणार नाही. कारण ते महान आहेत, ते सर्वज्ञ आहेत, ते वीतरागी आहेत, हितोपदेशी आहेत. अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जोपर्यंत
भाव येणार नाही तोपर्यंत आपण त्यांनी सांगितलेलं का ऐकणार, का वाचणार, आणि तसं त्या ठिकाणी वागणार कशासाठी आपण. असू द्या, चर्चा कशावर निघाली तृप्तीताई? आपलं आत्मा म्हणजे परका, आत्मा म्हणजे आपला, आत्मशब्दाचा अर्थ आपला होतो. आणि तो आत्माच आपलेपणा करू शकतो, परद्रव्य करू शकत. जे जड आहेत, अचेतन आहेत, अजीव द्रव्य आहेत, त्यांच्यामध्ये आपलेपणा करण्याचा विषयच नाही आहे, कारण ते भावात्मक पदार्थ नाही. जीवच भावात्मक वस्तू आहे. मग आपल्या भावाचं भांडवल आहे ना, आपल्यामध्येच आपलेपणा करण्यासाठी वापरायला पाहिजे का परामध्ये आपलेपणा करण्यासाठी वापरलं पाहिजे? आपले भाव, आपल्या भावाचा उपयोग कशासाठी केला पाहिजे? आपल्या देव आहेत का? देवाचं आमंत्रण द्यायला आले. चर्चा काय चालली? आत्मा म्हणजे आपला, आणि आपलं, आपला तेवढा कोण नाही, आत्माच तेवढा आपला नाही, परमात्माच तेवढे आपले नाहीत. परमात्मा आणि आत्मा सोडूनच सगळ्या परवस्तूंना आपण आपले मानतो आहोत, आणि त्यामुळं तर सगळं जीवनात दुःख दिसून येतं आहे. जिथं जिथं जे मी नाही त्याच्यात आपलेपणा केल्यानंतरचं फळ बघा काय दिसून येतंय. शरीर मी नाही त्याच्यात आपलेपणा करा, काय फळ मिळतंय? सुख मिळतंय. त्याला सुखी ठेवण्यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न केलं तरी सुद्धा, त्या शरीरासाठी कितीही पाप केली तरी सुद्धा काय फरक पडतो? ते शरीर कधी आपलं होतं का? होऊ शकतं का? कुणाचं झालंय का? शरीर, संसार, भोग जे संयोगात आलेले आहेत त्याच्यात किती पण आपलेपणा करा, काहीही लाभ नाही. उलट काय होणार? उलट काय होणार? त्रासच होणार. बघितलं ना, शरीरात जर काय त्रास झाला तर किती त्रास होतो. म्हणून म्हटलं शरीरासाठी आम्ही अनुष्ठान करू शकतो. शरीरात काय अडचणी आल्या तर आम्हाला अनेक प्रकारचं धार्मिक अनुष्ठान करण्याचे परिणाम बनतात. दान करा, प्रतिक्रमण करा, काय म्हणजे, किंवा डॉक्टरनं सांगितलं तर पथ्य पाळा. शरीरासाठी आय कॅन डू एनिथिंग. काय ईशाताई, डॉक्टरनं सांगितलं आता जर मोबाईल हातात घेतला तर मरून जाचाल, घेणार का नाही घेणार? डॉक्टरनं सांगितल्यावर विचार. तो घातक आहे. डॉक्टरनं सांगितलं तेल खाऊ नका, हॉटेलात खाऊ नका, तर तुम्ही ऐकणार का नाही ऐकणार? डॉक्टर शरीरात रोग झाल्यावर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी, आणि त्याचं कारण आहे माझं शरीर आहे, मी शरीर आहे. शरीरामध्ये जो आपलेपणा आमच्याद्वारे केला जातो है ना, आणि शरीर झालं एक जवळच. मग बाकी कोण संयोगात आलेले जे काही व्यक्ती आहेत, संयोगात आलेले जे कोणी जीव आहेत, त्या जीवांमध्ये पण काय करतो आम्ही? आपलेपणा करत असतो. ते म्हणजे मी आणि मी म्हणजे ते. कशासाठी सांगतोय हे स्नेहाताई?
आपण आपल्याला विसरलो तर आपल्याला व्यवहार पण नीट करता येणार नाही हे सांगतोय. म्हणजे व्यवहारामध्ये मी कोण आहे याची त्या ठिकाणी जाणीव राहिली तर मला त्या व्यवहाराचं पण आहे ना पालन करता येईल. मी माता आहे, मी पत्नी आहे, मी डॉक्टर आहे, मी व्यापारी आहे. जो कोणी आपण पर्यायामध्ये आपल्याला मानले त्याला लक्षात ठेवल्यानंतरच त्याची अर्थक्रिया संभवते. अर्थक्रिया म्हणजे प्रयोजनभूत क्रिया संभवते. स्वतःला लक्षात नाही ठेवलं व्यवहारात तर ती अर्थक्रिया पण होऊ शकत नाही. व्यवहार असा आहे तर धर्म कसा असणार? धर्मक्षेत्रामध्ये पण स्वतःला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल का नाही? त्याच्याशिवाय होणार काय? होणार कसं? कार्य तर सिद्ध करायचंय पण स्वतःला विसरून कुठल्याही कार्याची सिद्धी होणार नाही. म्हणून चर्चा कशासाठी चालली होती आपली? आत्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय काय डॉक्टर पंचकल्याणक तर होऊ शकेल काय? किती तुम्ही खर्च केला तरी चांगलं होईल काय? किती त्यागी व्रती विद्वान सगळे बोलवले, सगळं गाव जेवण घातलं, सगळे अख्खं आहे ना जेवढे जिल्ह्यातले आजूबाजूचे सगळे खाऊ घातले तर होईल काय? नाही होणार. का नाही होणार? मग का करता विचारलं तर दुसरं काय करण्यापेक्षा हे चांगलं करतो. असं दुसरं काय करण्यापेक्षा हे चांगलं आहे असं म्हणण्यापेक्षा हे करतोय ते आत्मसाक्षात्कार होण्यासाठी. आत्मसाक्षात्कार झालाय तर त्याची दृढता स्थिरता वाढवण्यासाठी. दृढता स्थिरता वाढली तर आता आहे ना व्रती संयमी होण्यासाठी. व्रती संयमी झाला तर आता भगवान होण्यासाठी त्या ठिकाणी मी हे काम करतो आहे. लक्ष पाहिजे मग दुसरं काय नाही म्हणून मी हे करणार म्हणजे हे पण चुकीचं लक्षण होईल का नाही? दुसरं काय काम नाही मग आता त्याच्यापेक्षा ही बरं आहे. त्याच्यामध्ये आपलं लक्ष पाहिजे. लक्ष काय पाहिजे? परिणामाची विशुद्धी, भावाची विशुद्ध निर्मलता आहे ना. आणि मला करायचं प्रयोजन ते आहे ना की मी पण त्यांच्यासारखाच एक दिवस होणार यासाठी हे जिनोत्सव करायचा असतो. म्हणून एकीभाव स्तोत्रामध्ये शेवटचा श्लोक घेतलेला आचार्य चित्ते कुर्वन् निरवधि सुख ज्ञान दृग्वीर्य रूपम देवत्वां य समय नियमादादरेण स्तवीति श्रेयो मार्गं सखल सुकृती तावता पूरयित्वा कल्याणानां भवति विषय पंचधा पंचितानां. वादिराज आचार्यांचं एकीभाव स्तोत्र आहे. डॉक्टर शीतल डॉक्टर कुठं लक्ष आहे? काय सांगतोय? पंचकल्याण करण्याचं त्या ठिकाणी हेतू सांगितलेल्या आचार्यांनी त्या श्लोकामध्ये एकीभाव सूत्र. वादिराज आचार्य तुम्हाला माहित आहेत ना, त्यांच्या शरीरात कोड झाला होता आणि मग तिथं तो शेठजी खोटा बोलला होता, आमची गुरु कोडी नसतात. मग गुरुनी त्याला समजावून सांगितलं असं म्हणायचं नाही. राजा म्हटला आता मी बघायला येतो. बाकी सगळे तर द्वेष करणारे होतेच जैनांचे. मग येतो म्हटल्यानंतर ठीक आहे, उद्याचं उद्या जशी योग्यता असेल शरीराची तसं राहील. आणि त्यांनी मग भक्ती केली भगवंतांची है ना, एकीभाव स्तोत्र. आणि त्याच्यामध्ये पहिला श्लोक पण किती सुंदर दिला त्यांनी. म्हणजे विश्वास तिथे इतका टाकलेला आहे देवावर. जसं तुमच्यावर लोक टाकतात विश्वास, तसं जर देवावर टाकलं ना तर तुमची गरजच पडणार नाही खरं.
पण लोक देवावर पेक्षा विश्वास कोणावर टाकायला लागले. अडचण ही आहे. तुमच्यावर जेवढा विश्वास टाकलाय त्याच्यातला अंश मात्र विश्वास जरी भगवंतांवर आत्म्यावर जर केला तर मला परत कधी जन्म मरण रोग राई भूक ताण लागणारच नाही. म्हणून त्यांनी विश्वासाने म्हटले काय की जे कर्म मला या संसारामध्ये आत्तापर्यंत काय करतंय दुःख देत आहे, तुमच्या भक्तीने असं ते कर्म सुद्धा जेव्हा नष्ट होतं तर मग बाकीची दुःख तुमच्या भक्तीने नष्ट होतील यात काय आश्चर्य असं म्हणले सर्वात. म्हणजे भवभावामध्ये बांधलेलं कर्म जे माझ्याबरोबर आहे एक क्षेत्रावगा रूपाने ते कर्म तुमच्या भक्तीने नष्ट होते की भावम गतयुमया यस् स्वयं कर्म बंधू घोरम दुःखम भवभवगतो दुर्निवारक करोती. एक रूप झालेलं हे भावकर्म द्रव्यकर्म राग द्वेष मोह हे शरीर हे सगळं काय झालं आहे ना. ज्ञानावरण दर्शनावरण आमच्याशी एकमेक आहेत. आणि अशा एकमेक झालेल्या कर्माचं त्या ठिकाणी मी अनादी काळापासून काय भवभवात दुःख भोगत आलोय. भवभव म्हटले ना, भवाभावात चाललेलं दुःख ते तुमच्या भक्तीने त्या ठिकाणी नष्ट होत आहे. जेतुम शक्यो भवते न तया को परस्ताप हेतु. जर असं होऊ शकत असेल तर मग बाकीची त्याच्यासमोर कर्मासमोर बघितलं ना तर दुसरं त्या ठिकाणी दुःख एकदम किरकोळ आहे. तृप्तीत आहे. कर्माचं दुःखाचं म्हणून सगळ्यांनी कर्माचं दुःख अनुभवलं ज्ञानींनी. आणि म्हणून त्यांनी एकच ध्यास घेतला की कर्म संपवतो. आणि आम्ही काय संपवायचंय आम्हाला काय संपवायचंय डॉक्टर काय संपवायचं आपल्याला. संसार संपवायचा आहे का पंचकल्याण करायचंय म्हणजे माझा संसार मला संपवायचा ही भावना ठेवून आपल्याला पंचकल्याण केलं पाहिजे. मला आता नाही संसारात राहायचं. किती तुम्ही वाढवला संसार त्यानं त्या ठिकाणी आपलं दुःख संपणार. जेवढं वाढवचाल तेवढं सुख वाढतंय का दुःख वाढतं. दुःख वाढतं. तरी वाढवायचं म्हणजे ही विशेषता आहे का नाही. म्हणजे हे कुठंतरी म्हणजे फॉल्ट आहे कुठंतरी म्हणजे आहे ना. जर हे आपल्याला समजतंय की बाबा हे दुःख आहे आणि तरी सुद्धा आपण दुःखाला उत्पन्न करणाऱ्याच क्रिया विचार उपाय करतो तर त्याचा अर्थ की माझं कुठंतरी बुद्धीत फरक आहे. आणि ती बुद्धी दुरुस्त बाहेरचा डॉक्टर करणार नाही. कारण वैद्य अरिहंत परमात्मा आहे ना जिन गुरुच करू शकते. शिकायचंय आपल्याला त्यांच्याकडनं परिग्रह परिमाण करून आपल्याला शांती पाहिजे. आपण नाहीतर किती जरी केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही. आपण संपणार पण ते कार्य अपूर्णच राहणार आहे. कोण संसारातलं कोणतं कार्य आजपर्यंत पूर्ण करू शकलाय सांगा मला एखादा असा. तीर्थंकर सुद्धा म्हटले थकलो नको माझं करतो आणि माझं कल्याण करतो. म्हणून शेवटी तिथे इष्टोपदेश मध्ये म्हटले परोपकृतीम उत्सृज्य स्व उपकारो परोभव उपकुर्वन परस्याज्ञो दृश्यमानस्य लोकवत. है ना. पराचा उपकार करणं हे अज्ञानीचं लक्षण सांगितलं तिथे. त्याला सोडा म्हणते सोडा. आणि आत्म्याचं काम करा. आता वेळ थोडा आहे आपल्याला वेळेचं भानच नाही आहे. त्या बाहेरच्या कामामध्ये आपल्याला काळ कसा निघून चाललेला आहे आणि आपलं आयुष्य राहिलं किती. म्हणून म्हटलं ना महावीरांनी 30व्या वर्षी दीक्षा घेताना काय विचार केला होता. डॉक्टर महावीर भगवंतांनी दीक्षा घेतली आहे नाही. कितव्या वर्षी घेतली माहिती आहे ना 30व्या वर्षी. का घेतली माहिती आहे का त्यांनी. ते म्हटले माझं आयुष्य आदिनाथा एवढं नाही लाखात पूर्वात असं कोट्यावधी वर्ष नाही. आयुष्य किती होतं महावीरांचं 72 इयर्स. मग म्हटले जर मी भोगामध्ये आणि ह्याच्यामध्ये जर मी आयुष्य वाया घालवलं तर
म्हणून ते म्हटले आता नको, आता मी माझ्या आत्मकल्याणासाठी बाहेर पडतो आणि 30व्या वर्षी सगळी सुखसुविधा असताना सगळं सोडलं आणि आत्मकल्याणासाठी बाहेर पडून कठोर तप करून भवभावात बांधलेले कर्म त्या ठिकाणी त्यांनी नष्ट केले. पण कर्माची अनुभूती करत नाही तृप्तीताई. आपण कशाची अनुभूती करत नाही? म्हणजे जेव्हा शरीरातला रोग दूर होईल तर काय होणार? वाचलो 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 वाचलो. म्हणजे उंदीर आणि मांजराचा खेळ नेहमी ते होरा डॉक्टर सांगणार. मांजर उंदराला पकडतं आहे ना आणि लगेच त्याला नाही मारून टाकत, खात आहे ना, खेळतं, त्याच्याबरोबर खेळतं, परत त्याला सोडतं. सोडल्यानंतर उंदराला काय वाटते? वाचलो वाचलो वाचलो. परत मांजर पकडतंय, अर आता मरतोय मरतोय मरतोय. परत मांजर सोडतंय, हा वाचलो वाचलो. बरोबर आहे. शिस्ते असे म्हणजे मांजर तर इथं आहेच, मृत्यू तर आहेच, आणि थोड्या काळासाठी थोडासा कुठंतरी अनुकूल उदय आला की मी असं समजतोय यार आता आता काय नाही, आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही है ना. अशी चर्चा ज्ञानारण्यमध्ये त्यांनी घेतलेली आहे. परिग्रह प्राप्त झाल्यानंतर होतंय काय, करतोय काय, म्हणजे कर्म नष्ट करण्याचा विचारच राहत नाही त्या जीवांना. परिग्रहधारी जीवांना कुठं असं वाटतंय का मी तप करावं म्हणून? घरात एशी आहे ना आणि उकडतंय, मग असं विचार केलाय उकडू दे, एशी असला तर लावत नाही, असं होतंय? आहे एशी तर भोगायचंच. तप करायची कोणाची तयारी नाही, तप करून कर्माची निर्जरा करायची कोणाची तयारी नाही. डॉक्टर बरोबर आहे. कर्म निर्जरेसाठी आहे आपल्याला मिळालेला हा धर्म. कर्म आहेत, असतेत का नसतेत कर्म. म्हणून तर तुमच्यात माझ्यात फरक दिसतोय, तुमच्यात सगळ्यांच्यात फरक दिसतोय. अनेक जीव आहेत, सगळे एकसारखे नाहीत. त्याचंच कारण आहे कर्म असल्याशिवाय असं वेगवेगळ्या अवस्था दिसत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कर्माला डावलू शकत नाही. डावलणं कळते का तुम्हाला? डावलणे म्हणजे इग्नोर. ओके, इग्नोर, दॅट द राईट वर्ड. नाही, काय काय शब्द असे ज्या त्या भाषेतच छान वाटते. यू कॅनॉट इग्नोर डॉक्टर. कशाला? पण तुम्ही कोणाला इग्नोर केलाय? जीवाला आहे ना. आपण कोणाला इग्नोर करतो? परिग्रहाच्या निमित्तात, बाह्य वैभवाच्या निमित्तात, पुण्याच्या उदयात कोण इग्नोर होतं? म्हणून तर बरेच देव एकेंद्रिय होते, असंख्यात देव एकेंद्रिय होते किंवा तिर्यंच गतीमध्ये जाते. देव तिर्यंच आणि एकेंद्रिय का? कारण भोग इतके आहेत की तिथं त्यांनी विचारच केला नाही आपल्या आत्मकल्याणाचा. त्या भोगामध्येच मस्त राहतात आणि शेवटी आता सगळं सोडायचंय, सगळं सुटणार, सगळं सोडायचंय, सगळं सुटणार, आता काय आता काय आता काय संकलेश परिणाम करते आणि तहतचे थावर तन धरय यो परिवर्तन पुरे करे. इग्नोर करायचं नाही हे सांग. कोणाला? आत्मा आणि परमात्मा. इतकं इतकं त्याच्याशी तन्मय. आज तुम्ही एवढं मोठं कार्यक्रम म्हणजे साक्षात पंचकल्याणिक म्हणजे स्वतःला भगवान बनवण्याची प्रक्रिया आहे. त्या मूर्तीत भगवान येत नसते आणि जे भगवान झाले त्यांना भगवान करायची गरज नसती. ते तर आज सिद्धालयात बसलेले आहेत. भगवान कोणाला बनवायचं? भगवान कोण बनणार आहे? तुम्ही भगवान बनणार आहात का? तुम्ही इंद्र झालाय? इंद्र बरोबर आहे, इंद्र झालं तरी तो भगवान बनतो. सांगायचे मला एक भावावतारी असतील. म्हणजे इंद्र ज्या वेळेस त्या पूजेमध्ये असतो सहभागी, तर इंद्राची भावना काय? कदाहम भविष्यामि.
ही इंद्राची भावना आहे. म्हणजे इंद्र बनणं काय वाईट नाही सांगतोय मी. कारण जो इंद्र भगवंतांची भक्ती करतो, पंचकल्याणक महोत्सव साजरा करतोय, तो एक भवावतारी असतो, माहित आहे का? पण लक्ष त्याचं काय? इंद्र बनणं नव्हे. आता इंद्रच आहे तो, लक्ष त्याचं काय? भगवान बनणे. तसं आपलं लक्ष काय पाहिजे आहे ना? पंचकल्याण एक उत्तम म्हणजे म्हटलं ते एक सम्यक दर्शनाचं निमित्त आहे. आपल्यामध्ये आपलेपणा उत्पन्न करण्याचं एक त्या ठिकाणी साधन आहे, सुंदर साधन आहे, ज्याची चर्चा प्रथमानुयोगामध्ये आचार्यांनी विस्ताराने केली. एक कल्याणाची. डॉक्टर प्रथमानुयोग वाचताय का नाही? गोष्टी 24 तीर्थंकरांची पंचकल्याण कशी झाली, काय झाली, इंद्राने कसा ते महोत्सव साजरा केला वगैरे वाचता का नाही? काय वाचल्यानंतर मग तो उल्हास येतो. बाकी काय नाही की काय किती भारी मी काय करतोय. इंद्र जर असून एवढं त्याला तेवढं सगळं वैभव त्याच्यामध्ये ओतून सुद्धा त्याला वाटतं की मी कमी केले, हे ह्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. पण आपली बुद्धी उलटी आहे म्हणून म्हटलं तिथं श्लोक येतो एक भाव स्तोत्रामध्ये, इंद्र सेवाम तव सुकृताम किम तया श्लाघनम ते तस्सेवम भवलय करी श्लाघ्यता मात नव्हती, असं म्हटलं आमच्या. बरोबर आहे का? काय तुम्ही म्हटलं आता आम्हाला काही घेणं नाही. मग काय म्हणले? तुम्ही भगवान महान आहात. कशामुळं? तर डॉक्टर शीतलच्या पंचकल्याण करते म्हणून देव महान आहेत का नाही, अशी सगळ्यांची समजूत झाली हो. सगळ्याला वाटतं की डॉक्टरला मोठी प्रतिष्ठा करायला. डॉक्टर एक तर तुम्ही प्रसिद्ध डॉक्टर आहे. तुम्हाला काय वाटलं चुकीचं तर सांगा, मला काय तुम्हाला म्हणायचं नाही. मला आपलं सांगायची चर्चा की महानता कशामुळं असते हे सगळ्याला कळली पाहिजे. तर तिथं ते सांगतायत वाजराज आचार्य की हे भगवान तुम्ही महान आहात कारण तुमची इंद्र सेवा करतो. ही प्रथम म्हणजे सामान्य लोकांना हेच वाटतं, भारी वाटतं. भारी केव्हा वाटतं है ना? कोणा एका व्यक्तीच्या पाठीमागे सेलिब्रिटीज असतात है ना, त्यावेळेस असं वाटतं की ती व्यक्ती महान आहे. का? तर सेलिब्रिटीज त्याला फॉलो करतात. त्या व्यक्तीची महानता सेलिब्रिटीमुळे आहे का त्यांची महानता त्या सेलिब्रिटीची महानता त्या व्यक्तीमुळे आहे? कोण कुणामुळं महान? तुम्ही देवाचं पंचकल्याण करताय म्हणून देव महान का? देव महान आहेत म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी महानता प्राप्त होणार आहे. तुम्ही आज त्या ठिकाणी 3 लोकांच्या नाथाचं काय करणार आहे? पंचकल्याण महोत्सव साजरा करणार आहे म्हणून तुम्हाला महानता प्राप्त होणार आहे. त्याच्या निमित्तात का देवाला महानता मिळणार? डॉक्टर एक दिवसात सगळा डोस देणार, बाकी काय ना परत तुम्ही असं आलाय तर काय. आता बघा, पूर्वी रोज यायचं 2001 साली आपलं प्रवचन चालायची येत होता रोज. त्यावेळेस परिग्रह कमी होता है ना, त्यावेळेस त्यामुळं येत होता. आता परिग्रह फरक म्हणजे म्हटलं नाही, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल्स आहेत. हे आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये घातलं तर कळू शकतंय की बाबा परिग्रह माझ्या धर्माला वाढवतोय का कमी करतोय. आणि जर वाढवत असता तर कोणीच तीर्थंकरांनी त्याग केला नसता राज्याचा. सगळ्यांनी त्याग करूनच त्या ठिकाणी मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. नाही परिग्रहात मजा नाही खरं तर, पण ते समजायला पाहिजे. चर्चा कशासाठी चालली ती आपली? पंचकल्याणकामध्ये होतंय काय? तर माझं पंचकल्याणक होतं. कोणाचं? माझं, माझ्यामध्ये. कारण स्थापना करणारा कोण आहे? ते देव आहेत असं मानणारा कोण आहे? कोण मानणार आहे तिथं हे देव आहेत? ते दगडच आहे. ते काय? तुम्ही आणलेली मूर्ती दगडाचीच आहे ना, का नाही? धातूची आहे का? दगडाचीच आहे ना? काय म्हणते? मार्बल आहे. बरं, मार्बल म्हणू आपण त्याला. दगड म्हणण्यामध्ये सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आहे. मार्बलची प्रतिमा आहे. मग त्या मार्बलच्या प्रतिमेमध्ये कोण कोण त्या देवाला ठेवणार आहे?
कोणामध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये देवत्व ठेवायची. कोण मानणार आहे त्याला देव? कोण मानणार आहे? डॉक्टर, कोण मानणार आहे त्याला देव? कोण मानणार आहे? आत्मा आपणच मानणार आहे ना सगळेजण. आत्मा माझा म्हणणार तो देव आहे. हा, म्हणजे आपला आत्मा त्याला देव मानणार आहे. ऍक्च्युली ते आहे दगड, पण मी त्याच्यामध्ये स्थापना करतो तर मला त्याच्यासारखंच फळ मिळतं. जसं कोंबड्या, पिठाचा कोंबडा मारला तर कोंबडाच झाला. यशोधर राजा माहिती आहे ना, पिठाचा कोंबडा मारलेला होता का नाही, त्यांनी बळी दिला होता का नाही, आणि तो सदा कोंबडा झाला का नाही. मग जर मी देवाची स्थापना केली तर मी देव का नाही होणार? तो कोंबडा मारला तर कोंबडा होतो. मग मग देवाची त्या ठिकाणी पूजा केली तर मी देव का नाही होणार? म्हणून आचार्य तिथे लिहिते, चित्ते कुर्वन् निरवधी सुख ज्ञान दृग्वीर्य रूपम. आपण बघत होतो ना की भावस्तोत्रातला शेवटचा श्लोक 25वा आहे ना का 24वा आहे? 24. चित्ते कुर्वन्, चित्तामध्ये काय करतो? जो अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य समजून घ्यावं लागतं. अरिहंताची स्थापना करतो म्हणजे अरिहंत तुम्हाला समजले पाहिजेत का नको? दुसरं काय नाही करायचं, त्यापेक्षा ही करायचं असं नको आहे ना. समजून करूया. तुम्ही दुसरं काय करायचं नाही म्हणून डॉक्टर झाला काय? तुम्ही डॉक्टर व्हायचं म्हणूनच झालेलं आहे, दुसरं काय नाही. इंजिनियर नाही व्हायचं किंवा हे नाही म्हणून हे काम बरं आहे असं आहे का? आपल्याला अरिहंत जर त्याच्यामध्ये ओतायचे तर अरिहंत मला माझ्या बुद्धीत आले पाहिजेत ना, की असे असतात अरिहंत. सर्व प्रकारे अरिहंतांना जाणायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ते एक जीवाचा परिणाम आहे. आचार्यांनी लिहिलेलं अष्टपावडमध्ये अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे सगळ्या आत्म्याच्या अवस्था आहेत. कोणाच्या आहेत? का शरीराच्या आहेत? जीवाच्या अवस्था आहेत. म्हणजे जीवच अरिहंत असतो. कोण अरिहंत आहे? म्हणजे जीवामध्ये तो अरिहंत गुण आहे. आणि मग तो जीवाचा गुण समजला पाहिजे. जसं जीवाचा ज्ञान गुण आहे, जीवाचा आनंद गुण आहे, तसं जीवाचा अरिहंत गुण समजला पाहिजे मला, तर मला त्या अरिहंताच्या स्थापनेचं फळ मिळेल. मला कळलंच नाही मी काय केलं तर. मी काय करतोय याच्या पाठीमागे म्हणजे म्हटलं मलाच कळलं नाही ते काय आहे, त्याच्यात आपण काय ओततोय. प्राण प्रतिष्ठा म्हटली जाते त्याला, प्राण. आणि त्याच्यानंतर जर त्याचा त्या ठिकाणी अविनय होतो तर आपल्याला कसलं पाप? नरकात. असं कर्म बांधलं जातं तिथं, निधत्ती निकाचित कर्म, की जे भोगल्याशिवाय फिटत नाही. असं ते देवाच्या निमित्तात केलेल्या कर्माचं फळ आहे. बरोबर आहे? मग प्राण ओतायला पाहिजे ना. मग प्राण समजले पाहिजे का नाही? अरिहंतांचे प्राण. अरिहंतांचे प्राण कोणते असते? डॉक्टर चैतन्य हेच अरिहंतांचे प्राण आहेत. कोणते? चैतन्य प्राण आहे. मला त्याच्यामध्ये चेतना दिसली पाहिजे. जसं एकलव्याला त्या मूर्तीमध्ये द्रोणाचार्य दिसले. कळलं नाही? एकलव्य बिगर गुरुचा शिकला का नाही? हा, शिकला पण आणि नाही पण शिकला. त्यांनी द्रोणाचार्याची प्रतिमा स्थापन केल्यानंतरच त्याला ती धनुर्विद्या आली. माहित आहे का? त्याने त्याला अचेतन मानलं नाही, नुसता पुतळा नव्हता देव त्याच्यासाठी कोण होते? त्या जीव होता. तो जीव द्रोणाचार्याचा गुरु म्हणून तिथं ठेवलेला. मला कोण ठेवायचे आज? हे कसं पाहिजे मग उत्साह त्याच्यात? कशी परिणामाची एकाग्रता पाहिजे? ध्यान. ध्यानाशिवाय ते बनत नाही. तुम्ही आता सगळं काम सोडून फक्त ध्यान करा जोपर्यंत प्रतिष्ठा सुरू होत नाही तोपर्यंत. बघा नाही तुम्ही आनंद झाला तर रोज तुम्ही 1 तासभर नुसतं अरिहंतोहम, अरिहंत सिद्ध एवढंच ध्यान करा. अरिहंत सिद्ध म्हणून त्यांना जाणं, अरिहंतोहम म्हणून स्वतःला जाणं. अरिहंतांचं द्रव्य, अरिहंतांचे गुण, अरिहंतांची पर्याय समजून घ्या. मग आनंद अजून जास्त वाढेल. बाकी किती लोक आले, किती नाही आले, कोण नाही मला लागत. त्याच्यावर आपली प्रतिष्ठा नाही अवलंबून. कशावर आपली प्रतिष्ठा? माझ्यात अरिहंताची प्रतिष्ठा झाली तर ती प्रतिष्ठा खरी.
माझ्या अरिहंताचीच प्रतिष्ठा नाही झाली ना, सगळं आहे ना गाव आलं. आणि त्याच्यामुळे म्हटले छान झालं, छान झालं, छान झाला कार्यक्रम. महाराज आले, सगळे लोक आले, मोठ्या उत्सवानं मोठा खर्च करून मोठा कार्यक्रम केला. सगळीकडे कौतुक चालू झालं. म्हणून तुम्ही महान. आचार्याने सांगितलं नाही. देवागम स्तोत्रामध्ये सांगितलं, देवागमन भोयान चामुरादी विभूतया माया विश्वपी दृश्यन्ते नातस्त्वमसि नो महान. तुम्ही माझ्यासाठी महान नाही, तुमच्याकडे देव येतील म्हणून. कशासाठी महान म्हटले समंत भद्र आचार्य देवाला? निर्दोषत्वा सत्वमेवासी निर्दोषो. तुम्हीच निर्दोष आहात म्हणून मी तुम्हाला महान मानतो, बाकी काय कारण नाही. तुमच्याकडे कोणी येतंय जातंय, तुमचं शरीर कसलं भारी आहे, तुमचं समोसरणाचं वैभव कसलं आहे ना, मला त्याची व्हॅल्यू नाही. मला मुख्य कारण पाहिजे का तुम्ही महान, तर तुम्ही निर्दोष आहात. आणि ती निर्दोषता मला समजली पाहिजे, मला प्रतीतीला आली पाहिजे ती निर्दोषता. तर मजा किती येईल बघा तुम्हाला, आतून आनंद येईल. आजपर्यंत आपण असा बाहेरचा आनंद खूप घेतलाय आहे ना. तुम्ही गोष्ट ऐकली त्या धर्मदास शुल्लक झाले की नाही, आपल्याकडे होऊन गेले की नाही. कारंजा साईडला तिथं ते तिथंच त्यांना ते कळलं की नेमकं काय. धर्मदासजी शुल्लक होऊन गेले, त्यांनी आपलं एक ऑटोबायोग्राफी पण थोडीशी लिहिली, सम्यक तो कसं झालं आहे ना. मग तिथं ते एकदा गेले होते कार्यक्रमाला, कुठं कारंजाला. तिथं एक भट्टारक होते. मग सहज त्यांनी विचारलं कोणाला, धर्मदास शुल्लक. म्हटले काय सिद्धांत दर्शन केलं का? असं विचारल्यावर प्रश्न काय बुचकळ्यात पडले ते. सिद्धांत दर्शन मी याच्यावर कधी विचारच केला नाही. आता तुम्हाला विचार कसले चाललेत सांगा, अरिहंताचे चाललेत का पंचकल्याणे कसं होईल याचे चाललेत? आणि वेगळता कशात आहे काय नाही, हे सहजतेने पण आतमध्ये अरिहंत सिद्ध, अरिहंत सिद्ध, अरिहंत सिद्ध हे त्या ठिकाणी चालत राहिलं पाहिजे. नाहीतर ज्या बाळासाठी कार्यक्रम केला ते बाळच लक्षात नाही राहिलं, आणि नुसतं पाहुण्याच्या नादात राहिलं, बाळ तिकडं रडतंय का मरतंय लक्षच नाही. तर मग तो कार्यक्रम भारी झाला म्हटला तर भारी झाला का नाही? बाळ जिवंत राहिलं पाहिजे. बाळासाठी कार्यक्रम आहे, त्याचा अरिहंतांसाठी कार्यक्रम आहे, लोकांसाठी. हे लक्षात आपल्या असलं. धर्मदास शिल्लकांना काय प्रश्न विचारला, सिद्धांत दर्शन केलं का? ते म्हटले आता सांगावं होय म्हटलं तर मी नाही केलेलं, आणि नाही केलं म्हटलं तर मग ते म्हटले मी आजपर्यंत 3000 उपवास केले, कितीतरी पंचकल्याणे केले होते त्यांनी शिल्लक दीक्षा घेतल्यापासून, आणि म्हटले मला सिद्धांत दर्शन नाही. आणि मग ते शिखरजीला गेले. तिथं 3 दिवस वर त्या पहाडावर बसले सिद्ध बघायला. दिसले असतील का नाही? डोळ्यात दिसतील का सिद्ध? नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं 6 महिने मी भरकटत राहिलो त्या सिद्धांच्या दर्शनासाठी. माझी अवस्था डोक्यात किडे पडलेल्या कुत्र्यासारखी झाली. स्वस्थ नाही. तसं आपल्याला स्वस्थ नाही बसलं पाहिजे. काय झालं पाहिजे? डोक्यामध्ये किडे वळवळे पाहिजेत. डॉक्टर काय अरिहंत काय, मी पंचकल्याण करायला निघालोय, काय असतं हे अरिहंत म्हणजे? इतकी का त्याची महिमा? इंद्र सगळे इंद्र येऊन त्यांचं त्या ठिकाणी ते महोत्सव साजरा करतात. व्हॉट इज दिस? परिग्रह डिस्टर्ब करते बा काय. म्हणून तिथं कालच वाचलं, म्हणजे जिन प्रतिमेच्या, तुम्ही काय वाचले नाही माहित नाही, बाहेर बोर्डवर एक रोज लावते ते, म्हणजे छोटे एक 5-7 मुद्दे. जिन प्रतिमेच्या काय होतं डॉक्टर? घड्याळ द्या मला. आणि वाचतंय सारखं तुमचं ते तुम्हाला. मग तिथं त्यांनी लिहिलेले आहेत असं 8-9 मुद्दे लिहिलेले आहेत. जिन प्रतिमेच्या दर्शनातून काय लाभ होतो. मग त्याच्यात त्यांनी ते दिलेलं आहे की इंद्रिय विषय भोगात सुख नाही हे पहिल्यांदा कळतं, परिग्रहामध्ये सुख नाही ही गोष्ट कळते, आत्म्यात सुख आहे ही गोष्ट कळते. अशा अनेक गोष्टी जिनदर्शनाने कळायला पाहिजे. बरोबर आहे का?
त्याच्यासाठी पंचकल्याण आहे. पंचकल्याण कशासाठी आहे ना? मला त्यांच्यासारखं बनण्यासाठी. मी अरिहंत बनणार आता काय नाही. आता बाकी काय नको. अरिहंतासमोर कोणती डिग्री आहे सांगा मोठी? सगळ्या जगातली सर्वश्रेष्ठ डिग्री तर अरिहंतच. सर्वज्ञ, वीतरागी डॉक्टर, ही डिग्री आहे त्यांच्याकडं. माहिती आहे तुम्हाला? अरिहंतांकडे डिग्री आहे की नाही? वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी अशी डिग्री आहे त्यांच्या बोर्डवर लावलेली. पण त्या डॉक्टरवर कोणच विश्वास ठेवना. असं झालं. म्हणून तर सांगतायत, चित्ते कुर्वन् निरवधी सुख ज्ञान दृग्वीर्य रूपम. है ना? चित्ते कुर्वन् निरवधी सुख ज्ञान दृग्वीर्य रूपम देवत्वाम यः समय नियमात आदरेण स्तविती. है ना? चित्तामध्ये जो त्या अरिहंतांच्या अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य कळते का डॉक्टर तुम्हाला? हे 4 चतुष्ट इतके इम्पॉर्टंट आहेत ह्या प्रतिष्ठेमध्ये. त्याच्याशिवाय प्रतिष्ठा होऊ शकत नाही. ते माझ्या चित्तामध्ये असले तर प्रतिष्ठा होणार आहे. ज्याच्या चित्तामध्ये अनंत ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य आहे त्यालाच प्रतिष्ठा करता येणार आहे. त्या अनंत ज्ञानाचं भाव असं नाही. व्हॉट इज दिस अनंत ज्ञान, सर्वज्ञता तुम्हाला कधी विचारात तरी घेतलंय का? 3 लोक, 3 काळातले सगळे पदार्थ एका वेळेस ज्ञानात झळकतेत असलं ज्ञान त्यांचं असतं भारी. काय कळणार नाही. म्हणून म्हणलं ना, आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नाशिवाय नाही. काय असतं ते अनंत ज्ञान, काय असतं ते अनंत दर्शन, काय असतं ते अनंत सुख, ज्याचा उत्सव मी साजरा करणार आहे. आणि असं म्हणते, जो आपल्या चित्तामध्ये या अनंत चतुष्टयाला काय करतो? धारण करतो. आणि त्यांनी पुढे शब्द दिलाय, समय नियमात आदरेण स्तविती. रोज वेळेवर नियमाने. कधी आलं कधी नाही, मेरी मर्जी. असं चालतं का? म्हणजे धर्मक्षेत्रामध्ये असंच चालतं ना. आलं गेलं काय, आओ जाओ घर तुम्हारा. आणि कुणी यावे टिकली मारून जावे. असं एक लहानपणी खेळायला जायचं. काय प्रदीप काका? आपल्या मर्जीनं कुठं चिकनगुनिया झालाय म्हणून घरी बसते, कुठं काम आहे काहीतरी म्हणून घरी बसायचं. समय आणि नियम याच्यासाठी लागूच होत नाही धर्मासाठी. सगळे समय नियम आमचे कोणासाठी लागू आहेत? दुकान, संसार, भोग आहे ना, संयोगासाठी आमचे सगळे नियम आहेत. आणि समय पण, वेळ पण आहे. समय नियमात आदरेन आहे ना. आमचा आदर कोणाचा आहे? आमचा आदर्श कोण आहे? आणि म्हणून आचार्याने स्पष्ट दिलं इष्टोपदेश मध्ये, अज्ञान उपास्थिर अज्ञानम ज्ञानम ज्ञानी समाश्रयात ददाति यत्तु यस्य अस्ति सुप्रसिद्धम इदम मोक्ष. जर अज्ञानाची उपासना केली तर अज्ञानच मिळणार, ज्ञानाची उपासना केली तर ज्ञानच मिळणार. मी कोणाची करायची हे मी ठरवायचं, मी नाही सांगणार. मग माझी काय उपासना कशाची चालली? आदरेन. आदर कोणाचा चाललाय? संसार शरीर भोगाचा आदर आहे का नाही? आणि तिथं म्हणलं ना, समय वेळ पण आहे आणि नियम न घेता नियम आहे. व्यवहारात कुणी नियम दिले नाही तुम्हाला दुकान उघडायचा, काय घेतले पंचमिनिट साक्षीने आम्ही रोज दुकान उघडणार काय? न नियम घेता सुद्धा त्या व्यवहाराचं पालन किती केलं जातं. आणि इथं आचार्य सांगतात काय, की जो अनंत चतुष्टयाला आपल्या चित्तामध्ये समय नियमाने काय करतो? आदराने स्तुती करतो. तो जीव श्रेयो मार्ग सखलु सुकृती तावता पूरयित्वा कल्याणानां भवति विषया पंचधा पंचितानां. तो जीव मोक्ष मार्गी होऊन त्या जीवाचं पंचकल्याणक होतं.
म्हणजे भविष्यात तुमचं पंचकल्याण होणार असं तुम्हाला वाटतंय? आणि नाही वाटलं तर मग हे पंचकल्याण होणार नाही. माझं पण पंचकल्याण आहे, हे माझंच आहे. कोणाचं आहे? माझं म्हणजे कोणाचं? शीतलच्या हात नव्हे. माझ्या जीवाचं पंचकल्याण म्हणजे संस्कार माझ्या झाले पाहिजे. तो निक्षेप, ती बुद्धी आपल्यामध्ये बसली पाहिजे. आणि ते संस्काराने, जसं डॉक्टर कशामुळे झाला? अभ्यासानं झाला. अभ्यास केला ना, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं स्वतःला, आय एम अ डॉक्टर. बरोबर आहे? आय एम अ डॉक्टर, हे तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान घेतलं आणि तुम्ही ते मानलं, जाणलं. तसं इथं आमच्या बुद्धीमध्ये अरिहंत असे ठेवले पाहिजेत, मी आत्मा अनंत ज्ञान दर्शन सुखवीर याची शक्ती ठेवणारा, नित्य शक्ती ठेवणारा आत्मा. व्यवहाराने त्यांचं पंचकल्याण होता होता इथं आपल्यामध्ये सम्यक्त होईल आणि भविष्य काळामध्ये आम्ही पण अरिहंत सिद्ध पर्यायाला प्राप्त होणार. ओम नमः. हो प्रभो मी मन वचन क्रोध, मान, माया, लोभ, प्रमाद इत्यादी विभावांच्या माझ्याकडून या भावात पूर्वभावात खऱ्या देव शास्त्र गुरु यांचा अभिनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम, व्यतिक्रम, अतिचार, अनाचार, दोष एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा. हे माझे सर्वदोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो या सर्व दोषाविषयी. जन्नरा हामी जीव, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतींद्रियानंद, अनंत वीर्याच्या शक्तीने संपन्न आहे. मी शक्तिरूप अरिहंत आहे. मी स्वभावानेच निर्दोष आहे. हा माझा आत्मा राग, द्वेष, मोहाने रहित वीतरागी आहे. विसर्जन.